मेडसिंग गावातून आमदार शाहीभाऊ पाटील यांना मोठे मताधिक्य देणार संजय नाना रुपनर. मेडसिंग गावचे भाऊसाहेब रुपनर कुटुंबीय व फॅप्टेक उद्योग समूह महायुतीचे उमेदवार शाहीभाऊ पाटील यांच्या पाठीशी. मेडसिंग गाव हे परिवर्तनाच्या बाबतीत अग्रेसर आहे. 2019च्या निवडणुकीत आमदार शाहीभाऊ पाटील यांना मेडसिंग येथील भाऊसाहेब रुपनर कुटुंबियांनी जाहीर पाठिंबा देत निवडणूक पार पाडली. त्या निवडणुकीत आमदार शाहीभाऊ पाटील यांचा ऐतिहासिक विजय झाला. या विजयामध्ये रुपनर कुटुंबातील बंधूंचे योगदान मोठे आहे. या 2024च्या विधानसभा निवडणुकीत मेडसिंग येथील रुपनर कुटुंबीय व फॅप्टेक उद्योग समूह उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा यांच्या शिवसेना पक्षासोबत जाणार नसून महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शाहीभाऊ पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शहाजीबापूंना मोठ्या मताधिक्याने विजय करणार अशी ग्वाही मेडसिंग गावचे माजी सरपंच संजय नाना रुपनर यांनी मेडसिंग येथे दिली. आमदार शाहीभाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील मेडसिंग येथे शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या कॉर्नर सभेप्रसंगी मेडसिंगचे माजी सरपंच संजय नाना रुपनर हे बोलत होते. आमदार शाहीभाऊ पाटील यांनी मेडसिंग गावासाठी 20 कोटी रुपयाचा निधी दिला असून भाऊसाहेब रुपनर कुटुंबीय हे सदैव आमदार शाहीभाऊ पाटील यांच्या पाठीशी राहील व त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू असे आश्वासन संजय नाना रुपनर यांनी या सभेप्रसंगी दिले. यावेळी आमदार शाहीभाऊ पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मेडसिंग हे गाव राजकारणाचे महाद्वार आहे. मी राजकारणात आलो ते केवळ आमदारकीसाठी नसून तालुक्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आलो. राजकारणात दिलेला शब्द पाळण्याचे काम मी केले आहे. तालुक्यातील एकही गाव शेतीच्या पाण्यापासून व पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले नाही. येत्या वर्षभरात सर्वच विकास कामे पूर्ण होतील व सांगोला तालुक्याचा सर्वांगीण व परिपूर्ण विकास झालेला पाहायला मिळेल. तालुक्याच्या विकासासाठी व तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी तसेच उद्योगधंदे व मोठी MIDC तालुक्यात आणण्यासाठी मला या निवडणुकीत आमदारकीची संधी द्या. राज्यात महायुतीचे सरकार येणार असून मला मंत्रिपदाची संधी मिळेल असे आमदार शाहीभाऊ पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन शेख केदार सावंत, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, भीमशक्तीचे विजय बनसोडे, ओंकार शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाप्रमुख जगदीश पाटील, रामलिंग झाडबुके, दीपक दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. सभेसाठी मोठ्या प्रमाणात आजी माजी पदाधिकारी, मान्यवर व मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.